चिंदबा स्वर्गीय हरी पाटील माझे गुरु दाजीबा आणि बापा कवी बुधा शाहीर केशव गावितो सदान माझ्या कार्यक्रम कोणता बी असो, बरेचसे कार्यक्रम आहेत, बरेचसे धर्म निघाले, बरेचसे पंथ निघाले, भजन आहे, कीर्तन आहे, गोंधळ आहे, भारुड आहे, पण एवढ्याही कार्यक्रमामध्ये सर्वात प्रथम पहिले त्या श्री गणेश भगवंताची पूजा होते, आराधना होते आणि नंतर समोरच्या कार्याला सुरुवात होत असते. तर आम्ही सुद्धा शहरी लोक या खड्या गमतीच्या माध्यमातून पहिले त्या श्री गणेश भगवंताची पूजा करतो, नमन करतो, आराधना करतो आणि नंतर समोरच्या प्रपंचाला सुरुवात करतो. तर माझी भोळी भाडी पूजा त्या श्री गणेश भगवंताला. आणि नुकताच राऊंड झालेला आहे सुरमा मॅडमचा, त्याने सुद्धा सुंदरसा एक भाविक असा गण म्हटलेला आहे आणि मी सुद्धा त्याचप्रमाणे भाविक असा गण म्हणतो आहे. गणेशाचा ऐका काय म्हणतो. हा आमचे मोठे भाऊ पुरुषोत्तम भाऊ येणेकर मुक्काम गोदणे या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक आणि ठेकेदार पण यांच्याकडनं 100 रुपयाचा प्राइज आलेला आहे. मंडळाकडून त्यांना धन्यवाद, लाख लाख शुक्रिया दा. आणि त्याचप्रमाणे आमचे ढोलक वादक प्रभू भाऊ बोरकर मुक्काम मंगसा यांच्याकडून सुद्धा 51 रुपये आलेले आहे. मंडळाकडून त्यांना धन्यवाद, लाख लाख शुक्रिया दा. किसी ने जाना है, मगर जाना है तो किसी ने जो सही तेरा भक्त है, जो सही तुझे पहचानता है, वही जानता है, वही मानता है. इसलिए मेरा कहना है तेरी महिमा
निर्माण सही भक्तों ने माना है, सही भक्तों ने माना है, सही भक्तों ने माना है, सही भक्तों ने माना है। काही लोक म्हणतात, काही लोकांचं म्हणणं आहे की देव कसा आहे आणि देव कुठे आहे. काहीचं म्हणणं आहे की देव नाही आहे, देव नाही आहे म्हणतात. देव आहे, देव जरूर आहे आणि देव आहे म्हणून आपण या पृथ्वी तलावर उभा आहे. देव राहिला नसता तर आपण सुद्धा राहिलो नसतो. देव कोणता आहे? शक्ती आहे. त्या शक्तीच्या बळावर आपण चालत आहोत, आपण कोणासोबत बोलत आहोत. शक्ती आहे आणि मग आपण आहोत. पण त्या देवाला कसं जोपासलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे ते आपल्याला माहित नाही. कारण त्याच्यात कारण आहे. लोक देव का नाही म्हणतात. काही लोक व्यसनाधीन झाले, व्यसनाधीन झाले, व्यसन चढले. कुणी दारू पितो, कुणी आपू गांजा चरस घेतो आणि मग हे शरीर आपलं आपल्याला साथ देत नाही आणि मग आपला विश्वास त्या देवावर उडून जातो. देव काय करत त्यासाठी? देव काही करू शकत नाही. आणि मग आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो. डॉक्टर जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा सांगतो की तुला कॅन्सर झाला, तुला टीबी झाली, तुला क्षयरोग झाला. आता तू सुधरू शकत नाही. कशामुळे? त्याच्या दारूमुळे, त्याच्या त्या व्यसनामुळे. आणि म्हणून तो वाचू शकत नाही. आणि मग आपण एखाद्या वैद्याकडे जातो की कारण अजूनही लोक अंधश्रद्धेमध्ये पडलेले आहेत. अंधश्रद्धामध्येच आहे. पण त्याला समजत नाही मी राहतो कसा, मी वागतो कसा हे नाही. आणि म्हणून देव त्याच्यासाठी काही करणार नाही. अरे बाबा, देव कुठे आहे? देव आपल्या जवळ आहे, सर्वांजवळ देव आहे. पण त्या देवाची उपासना करा, त्याला चांगलं जेवू खाऊ घाला, जरूर तो तुम्हाला प्रसन्न होईल. अरे म्हणून संतांचं म्हणणं आहे, तुझा देव तुझ्या पाशी, अरे परी जागा भुललासी. तुझा देव तुझ्या पाशी, परी जागा भुललासी. आणि देव जरूर आहे, पण आपण भटकतो, इकडे तिकडे जातो, पण भटकायची गरज नाही. आणि म्हणून संत म्हणतात, भाव तिथे देव आहे संताची वाणी, भाव तिथे देव आहे संताची वाणी. आणि आचर्याविना पाहिला का कोणी नाही. त्याच्यासाठी आचरण पाहिजे, मन शुद्ध पाहिजे, मन निर्मळ पाहिजे, मन एकाग्र पाहिजे माणसाचं. तो परमेश्वर धावून येईल. आणि म्हणून रसिकांनो, काय म्हणतो मी पुढल्या करी वाटत